हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सर्व? आशा व्यक्त करते छानच असाल. तर आजचा हा व्हिडिओ आपला आहे जन्माष्टमीचा आणि त्याच दिवशी होतं आपलं 15 ऑगस्ट. तर भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ हा लेट आलेला आहे, पण शुभेच्छा मी आत्ता देते तुम्हाला. मग सकाळी तसं छानसं आवरून घेतलं. किट्टू राणीचीही छान अशी तयारी केली. तिला फ्रॉक आणलेला खास स्वातंत्र्य दिनासाठीच. मग आमच्या सोसायटीमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार होता स्वातंत्र्य दिनाचा. मग खाली आलो, ध्वजारोहण झालं, थोडंफार गप्पा वगैरे झाल्या, मग फोटो वगैरे काढले. मग घरी आलो आणि आज जन्माष्टमीची पूजा वगैरे, नैवेद्य वगैरे, पाळणा वगैरे सजवायचं होता. मग ती पण कामं होती आणि त्यात आहोंच्या मित्राकडे पूजेसाठी जायचं होतं. मग त्याच्यासाठी आधी पार्लरमध्ये जाऊन आले, ॲब्रो वगैरे केलं आणि मग म्हटलं आता कामाला लाग. आमच्याकडे जन्माष्टमीला असे 8 धान्य एकत्रित करून त्यांना म्हणजे बॉईल करून घ्यायचं आणि ते आम्ही पाट्यावर वाटायचो. परंतु आता इथे काय पाटावर वंटा नाही आहे माझ्याकडे. मग मी ते स्मॅशरनेच करणार होते आणि म्हणून मग इकडे कुकर लावून घेतला आणि मग आम्ही ते पाळणा सजवण्यासाठी दोघीजणी बसलो. इथे माझं चाललेलं की मी फ्लावर्सच्या पेटल्स घेऊन ते स्टेपल केल्या आणि मग पूर्ण झुल्याला मी थोडेसे फ्लावर लावले आणि मग मोरपंख बाजूला लावून घेतले. झुला सजवताना असं वाटलं पण नाही की असं काहीतरी माझ्याकडून सजवलं जाईल. माझ्याकडून नाही म्हणजे आम्ही किट्टू आणि मी. बापरे, तिला राग येतो का तिच्या एकटीचं तिचं नाव नाही घेतलं तर, का मम्मीने एकटीने केले. नाही, किट्टूने आणि मी केले. जे 8 धान्य बॉईल करतो आम्ही आणि त्याला आम्ही म्हणजे जिरं, मोहरी आणि मिरची, अद्रक, लसूणची फोडणीवर ते सुकी भाजी अशी करतो आणि त्याच्यासोबत मग हे गोड पुऱ्या म्हणू शकता तुम्ही तांदळाच्या. आमच्याकडे याला चामट्या असं म्हणतात. म्हणजेच हा नैवेद्य आमच्याकडे जन्माष्टमीला श्रीकृष्णाला दाखवला जातो. म्हणून मग हे कडधान्य आणि त्याच्यासोबत त्या गोड चामट्या पुऱ्या तुम्ही काही म्हणू शकता. तो म्हणजे नेसेसरीच आहे, तो नैवेद्य करावाच लागतो त्या दिवसाला. तर मी त्याच्यासाठी अद्रक लसूणच्या ठेच्यावर तो स्मॅश केलेलं सगळं धान्य आपण फोडणीला घालणार आहोत आणि मग अशा प्रकारचा हा नैवेद्य तयार होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणारच आहोत की जन्माष्टमी का साजरी करतात, कशी साजरी करतात, त्यामागील कारण काय आहे, हे सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर जन्माष्टमी साजरी करण्यामागे असंख्य अशी कारणं आहेत. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या 10 अवतारांपैकी श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे पूर्ण अवतार आहेत. जेव्हा श्रीकृष्णांनी मनुष्य अवतारात पृथ्वीवर जन्म घेतला, त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सर्व भक्तांना असं वरदान दिले की जे कुणीही माझे भक्त माझ्या बाळ स्वरूपातील मूर्तीचे आपलं बाळ म्हणून पूजा करेल तर मी त्यांच्याकडे त्यांचं मूल म्हणूनच वास्तव्य करेन. म्हणूनच आपल्याकडे जन्माष्टमीला एक जन्मोत्सव, घरातल्या बाळाचा जन्मोत्सव जसा आपण एवढ्या आनंदात साजरा करतो, त्याचप्रमाणे म्हणजे बाळकृष्णांचा जन्मोत्सवही तेवढ्याच आनंदात आपल्याकडे साजरा केला जातो. श्रीकृष्ण भगवानांनी त्यांच्या पूर्ण जीवनपटात आपलं जीवन कसं असावं, कोणत्या विचारांचा आपण स्वीकार करावा, कोणत्या विचारांचा त्याग करावा, आपले कर्म कसे असावे, कर्माचे फळीत काय मिळणार आहे आणि आपण हे जीवन आपण कोणत्या विचारधाराने व्यतीत केलं पाहिजे, ही सर्व शिकवण आपल्याला दिव्य अशा भगवद्गीता या ग्रंथात स्वतः श्रीहरी कृष्ण भगवानांनी गीतेतून आपल्याला दिलेली आहे. गीतेतून भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला धर्म, नीती यांचा संदेश दिला. गीतेतूनच आपल्याला त्यांनी कर्म, भक्ती आणि ज्ञान यांची माहिती सांगितलेली आहे. त्यांनीच आपल्याला शिकवले की धर्मासाठी संघर्ष करणे हेच खरे जीवन आहे. तर अशा या आदिपुरुषाचा परमपुरुषोत्तम अवतार श्रीकृष्ण भगवानांचा जन्मदिन हा शुक्ल पक्षातील अष्टमीला येतो. म्हणजे शुक्ल पक्षात जी अष्टमी येते त्या अष्टमीला जन्माष्टमी असं म्हटलं जातं आणि त्याच दिवशी आपण भगवान बालकृष्णांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करत असतो. तर भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव हा फक्त एका भागात, एका ठिकाणी असा होत नाही, तर पूर्ण भारतभर भगवान बालकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि तोही तितक्याच मोठ्या उत्साहाने सर्वत्र साजरा केला जातो. म्हणजेच भगवान बालकृष्णांचा जन्मोत्सव हा केवळ एक सण नसून तो धर्म, संस्कृती आणि सामाजिक एकतेचा महोत्सव आहे. म्हणूनच प्रत्येक घरामध्ये जन्माष्टमी ही साजरी
केली जाते आणि ती करावीच. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दही अंडी म्हणजे दही काळ्याचाही उत्सव मोठ्या एकतेने आपल्याकडे मोठ्या उत्साहात पार पाडला जातो. तर अशा प्रकारे ही थोडीशी जी मला माहिती होती ती तुमच्यासोबत शेअर केली. आणि त्याच्यानंतर मग मी अशी तयार वगैरे झाले, कारण की आहोंच्या मित्राकडे आम्हाला पूजेसाठी जायचं होतं. मग मी आधी पूजा करून घेतली आणि मग आम्ही पूजेला जाण्यासाठी निघालो. आणि मग तिकडनं आल्यावर पण म्हणजे 12ला कृष्ण जन्म करायचा होता आणि त्याच्या आधीच आपल्याला दही काळा बनवायला लागतो, पंजिरी बनवायला लागते आणि ती नैवेद्य स्वरूप ठेवावं लागते. कारण की जेव्हा जन्म होतो तेव्हा पंजिरी आपण प्रसाद म्हणून भोग लावतो आणि दही काळा पण आपण भोग लावत असतो. मग मी आल्यानंतर मग माझी त्या कामाची तयारी सुरू झाली. इथे मी पंजिरी बनवायला घेतलेली. पंजिरीमध्ये मी सुंठ, ओवा, खोबरं, गूळ आणि शापू घेत असते. अशा प्रकारे 5 यांचं मी ही पंजिरी बनवत असते. तुम्ही कशा प्रकारे बनवता तेही मला सांगा. तर इथे मी आधी म्हणजे घरी तर माझ्याकडे मोठा दगडी खलबत्ता आहे, पण इथे आता थोडंसंच नैवेद्यासाठी बनवायचं तुम्हाला छोट्या खलबत्त्यात पंजिरी बनवून घेतली. आणि नंतर इथे दही काळा बनवायला घेतला. दही काळा बनवत असताना त्याच्यात दही, दूध, पोहे, तुमच्याकडे असणारे सर्व प्रकारचे फ्रूट्स तुम्ही टाकू शकता आवडीप्रमाणे. आणि मग त्याच्यात तुपाची फोडणी म्हणजे तुपात ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे, खसखस वगैरे टाकायची आणि जर अद्रक थोडं किसून टाकायचं आणि त्याची फोडणी आपण दही काळ्याला द्यायची. खूपच छान लागतो हा प्रसाद. आणि मी असाच दही काळा बनवते. तुम्हीही असंच बनवता का? अशा प्रकारे पूजेवरून आल्यानंतर एवढी सगळी मी आधी कामं करून घेतली, कारण की नंतर मला वाचनही करायचं होतं. म्हणजे नामस्मरण पण करायचं होतं आणि गीतेचा 15वा अध्याय पण वाचायचं होतं. म्हणून पटापट आधी दही काळा आणि पंजिरी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर मी वाचनासाठी बसले. इथे आपला दही काळा छान असा रेडी आहे. आणि त्याच्यानंतर मग मी पूजा करण्यास पुन्हा सुरुवात केली. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी सर्वांनीच म्हणजे घरातील सर्वांनीच 12 वाजेपर्यंत म्हणजे कृष्ण जन्मापर्यंत जागं राहावं. कारण की त्या दिवशी भगवान श्रीकृष्णांची म्हणजे मध्यरात्री जीही आपण वाचनाची सेवा करू ती अत्यंत फलदायक अशी असते आणि खूपच प्रभावी अशी ही सेवा असते. म्हणून कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी थोडं तरी वाचन आणि नामस्मरण नक्की करावं. इथे मी जास्त काही वाचन केलं नाही, म्हणजे फक्त गीतेचा 15वा अध्याय, स्वामी स्तवन आणि गीतेचा 15वा अध्याय मी वाचून घेतला. त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 1 माळ जप केला. त्याच्यानंतर मग लगेचच 12 वाजले. 12 वाजल्यानंतर मग मी कृष्ण जन्माची तयारी करण्यास सुरुवात केली. आणि कृष्ण जन्म करताना आपण म्हणजे जी आपण एक काकडी ठेवतो ती काकडी कधीही देठासहित ठेवावी आणि त्याच्या बाजूला 1 रुपयाही आपण जेव्हा संध्याकाळी पूजा मांडतो तेव्हा ठेवावा आणि त्याच 1 रुपयाने ते देठ असं तोडावं. आणि मग ते देठ तोडलं म्हणजे आपण नाल तोडल्यासारखं होतं. आणि मग भगवान श्रीकृष्णांना पुन्हा पंचामृताने गरम पाण्याने असं आंघोळ घालून घ्यायची. त्यांना सुगंधित अत्तर वगैरे वस्त्र वगैरे परिधान करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग पाळण्यात आपण त्यांना पाळण्यात घालायचं आणि मग पाळणा म्हणायचा. पाळणा येत नसेल तर तुम्ही आता काय मोबाईलवर पण लावू शकता किंवा कोणतंही पुस्तकात वगैरे आरतीचा असतो तो पाळणा म्हणू शकता. इथे मी मग हा झुला सजवलेला बाजूला ठेवलेला. मग तो झुला पुन्हा पाटावर ठेवला. त्याच्यात भगवान कृष्णांना स्थापित केलं आणि मग दोरी घेऊन पाळणा बोलण्यास सुरुवात केली. जसं मला येत होतं तसं मी पाळणा बोललेले, परंतु तुमच्यासोबत आता तो काही शेअर करत नाही कारण की आवाज काय माझा तेवढा सुंदर नाही आहे. म्हणून मग जसा येत होता तसं मी पाळणा बोलले. आणि त्याच्यात मी एक पाळणा असंही बोलले की तो आपला आहे ना, स्वप्नांचा झुला कान्हा झोपला, जा रे वाऱ्या झोका दे त्याला, आशेची दोरी हाती घेऊन जजविते नंदलाला, देवकी गाते अंगा. आवाज काय एवढा सुंदर नाही आहे तरी मी गाण्याचा पुन्हा प्रयत्न केला. तरी मग भगवानांना भोग लावला आणि मग अशा प्रकारे आमची जन्माष्टमी छान अशी साजरी झाली. तर तुम्हालाही माझी जन्माष्टमीची पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा भेटू अशा नवीनच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.